गाईस आता आम्ही चाललो आहे सर्व मावशी मम्मी आणि मंदिरातला दर्शन करायला. मित्रांनो इकडे डोंगरावरती आहे बघा, ओम पण आहे बघा. ओम आहे तिकडे, स्वास्तिक आहे, तुम्ही बघू शकता ना. साईड लाव ना. शॉर्ट ले रहा हूँ आहे. आता आपण तिकडे पोचल्यावर भेटू. बघूया आता तिकडे पास हो जाएगा ना, कसं दर्शन वगैरे काय भेटतो. हे बघा मित्रांनो, हे बघा काय भारी व्ह्यू येतो आहे बघा या साईडून. हे तुम्हाला जीवदानीला आल्यावरच बघायला भेटेल मित्रांनो. हा जो व्ह्यू आहे ना, जीवदानीला आल्यावरच बघायला भेटेल. हा बघा तिकडे अशी दुकानं वगैरे आहेत मित्रांनो, ओठीची वगैरे. हे बघा अशी ओठी वगैरे असते इकडे देवीची. तुम्ही पण या मित्रांनो इकडे विकत घ्यायला. हे बघा मित्रांनो, इकडनं आम्ही आता वर जाणार आहे. बघा ही जी आता रोपवे येते ना, या अशा रोपवेतनं आम्ही वर जाणार आहे. हळूहळू हळूहळू येते, ते बघू शकता तुम्ही. आता आम्ही इकडे दुकानाच्या इकडे मित्रांनो सर्व घेतो आता, बघू शकता. तुम्ही पण घ्या इकडनं मित्रांनो. तो बघा मित्रांनो, तो वाला मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तो बघा वर तिकडनं ते रोपवे वर जाते, परत खाली येते, परत वर जाते. हा बघा हा वाला मंदिर आहे मित्रांनो. हा वाला जो दिसतोय ना, बोटाने नाही दिसणार मित्रांनो, तुम्ही असंच बघा. सफेदवाला ना मोठा मंदिर आहे. आता बघूयात आपण. हे बघा मित्रांनो, इकडे प्रसाद, खेळणी बिळणी सर्व भेटते. हे बघा मावशी आहे मम्मी माझी. आम्ही आता सर्व आणि आता तुम्ही बघू शकता इकडे सर्व खाय बियाची वगैरे सोय पण आहे. तिकडनं रोपवे वगैरे भेटेल मित्रांनो. आता बघूया कसं काय ते. मित्रांनो तुम्ही फोटो पण लावलेला आहे देवीचा, जीवदानी आईचा. ओम आणि स्वस्तिक आहे बघू शकता मित्रांनो. बघा इकडे मित्रांनो प्रसादालय पण आहे. हे बघा मित्रांनो, हे पार्किंग एरिया आहे, पूर्ण हा पार्किंग एरिया आहे. इकडे तुम्ही आल्यावर गाडी वगैरे लावू शकता आणि साड्या वगैरे पण इकडे देवीसाठी घेऊ शकता मित्रांनो. हे बघा ही रोपवेसाठी लाईन बघा मित्रांनो, ही रोपवेसाठी लाईन आहे बघा. गणपती पण आहे. तिकडनं वरती रोपवे आहे मित्रांनो. इकडे देवीचे फोटो वगैरे आणि शूटिंग वगैरे काढायला देणार नाही, तर मी तुम्हाला रोपवेची शूटिंग दाखवू शकतो मित्रांनो. हे बघा इकडे बसण्याची सुविधा वगैरे पण आहे मित्रांनो. म्हणजे लाईन वगैरे खूप असली तर बसू वगैरे शकता तुम्ही, पाय वगैरे दुखत असले तर. हे बघा मित्रांनो, हे रोपवे आहे बघा. हे बघा मित्रांनो, हे इकडनं जीवदानीचा व्ह्यू बघू शकता. सनसेट व्ह्यू आहे एकदम. आला पण अर्धा आला पण सनसेट व्ह्यू आहे, मस्त वाटतं ना. सूर्यास्ताला सनसेट व्ह्यू बोलतात. मी पण आता इकडे बसतो. तुमची पण काढतो बसलेली. काय नाही लिहून पाठवलेला आहे. सेटिंग पण भारी आहे एकदम. लोकल ट्रेन असते ना तशी आहे. काढली ना बसते, लोकल ट्रेन असते ना. हे बघा इकडनं हा बघा व्ह्यू बघा. तिकडनं सनसेट आणि या बघा या साईडने बघू शकतो मित्रांनो तुम्ही.
आणि दर्शन छानपैकी झालेलं आहे मित्रांनो आमचा सुंदर. ही बघा मम्मी बघा कशी बघते बघा. हे बघा इकडनं असं तिकडनं तुमचं दर्शन झालं की तुम्ही इकडनं असं पायऱ्या चढून वर येऊ शकता. इकडं बसायची सोय आहे. इकडे बघ ना इकडे बघ ना व्ह्यू कसलंच आहे. अरे या ना व्ह्यू तर बघू. हे बघा मित्रांनो इकडनं काय मस्तपैकी छानसा व्ह्यू दिसतोय बघा. बावडी आहे कुठली ती बावडी होती ती. मग माहिती देचल लवकर पटापट. अरे तर मला लक्षात नाही विसरली मी. माहिती दे इकडे. माहिती बावडी होती. हा आता हे बघा आता मम्मी माहिती देणार आहे बोल. ती जुन्यातली बावडी आहे विरारला. आणि ते जय कृष्ण बोलतं ना जय कृष्ण बोलतं ना श्रीकृष्णाचं गुफा मंदिर आहे ते. तो खालच्या साईडला आहे मित्रांनो. श्रीकृष्णाची गुफा आहे ते खालच्या साईडला आहे. आणि हे इकडे हे बावडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि इकडनं काय छानसा व्ह्यू येतोय बघा. इकडे तुम्ही भाविक बघू शकता मित्रांनो दर्शनासाठी किती आलेले आहेत. आणि हे बघा इकडनं पूर्ण काय व्ह्यू येतो. हे बघा